नवरा वाईट असेल, नालायक असेल तर हे वाक्य 100 वेळा म्हणा, पण जिथे माणसं चांगली आहेत तिथे तुमचे अहंकार आडवे आणू नका. तुम्हाला नवरा नको असला तरी मुलांना वडील हवेच असतात. वडील हा एक हळवा कोपरा आहे, मुलांना तो हवा असतो. मांडीवर घेऊन थोपटण्यासाठी आई असावी लागते आणि खांद्यावर घेऊन थोपटण्यासाठी वडील असावेच लागतात. ते वडील फार महत्त्वाचे असतात बायकांनो. माझा 42 वर्षाचा मुलगा आज त्याचे बाबा नाहीत, खूप रडतो. आज 3 वर्ष झाली यांना जाऊन, त्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नाही. मी त्याला परवा म्हटलं, आशुतोष किती रडशील, 3 वर्ष झाली आता. तो म्हणाला, आई मी लहान असताना बाबा गेले असते तर फार बरं झालं असतं, मला त्यांच्या आठवणींचा त्रास झाला नसता. माझ्या मिस्टरांना एक फार चांगली सवय होती पुरुषांनो, मुलांनी नमस्कार केला की ते त्याला मिठी मारायचे. मी यांना एकदा विचारलं, तुम्ही आशुतोषने नमस्कार केल्यावर मिठी का मारता? तेव्हा ते मला म्हणाले, मला माझ्या हृदयाचे ठोके त्याच्या हृदयात ऐकू येतात आणि मला ते ऐकायला फार आवडतात. मी तो विषय सोडून दिला, हसण्यावरी नेला. शेवटचे 7 महिने ते ऑक्सिजनवर होते. ज्या दिवशी ते सिरियस झाले मी त्याला कळवलं. तो पहाटे 3:30ला आला. गेट वाजलं नाही, दार वाजलं नाही, बेल वाजली नाही, कसलाही आवाज झाला नाही आणि हे मला सांगतायत दार उघड, तो आलाय. मी म्हटलं, बाबा दरवाजा नाही वाजला? ते म्हणाले, नाही, माझ्या हृदयाचा प्रत्येक ठोका मला जाणीव करून देतोय की तो कुठेतरी जवळ आहे. मी जाऊन दार उघडलं. आशुतोष बूट काढत होता. तो एकदम दचकला. मी म्हटलं, काळजी करू नको, बरेच जरा. तो पटकन आत गेला. त्यांनी वडिलांना उठून बसवतं केलं, नमस्कार केला. दुबळ्या दुबळ्या हाताने त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला आणि त्या दिवशी हे गेले. अग्निसंस्कारांच्या वेळेला गुरुजींनी सांगितलं, आशुतोष बाबांना नमस्कार कर. तो म्हणाला, माझ्या वडिलांना मी नमस्कार केला की मिठी मारलेली आवडते, मी आत्ता स्मशानात मिठी मारू? गुरुजी म्हणाले, तू मिठी मार. काळाच्या पडद्याआड सगळं जाणार आहे बाबा. आपल्या माणसाचं जाणं खूप अवघड असतं. जिवंतपणी किंमत कळत नाही, पण नंतर ती किंमत कळत असते. तू मिठी मार. त्यांनी वडिलांना मिठी मारली. त्यांचे 100 पापे घेतले आणि आभाळाला पाझर फुटेल एवढा हंबरडा फोडून पोरगं रडलं आणि घरी येऊन मला सांगितलं, आई आज ठोके संपले, आज स्पंदनं संपली. मी म्हटलं,